अश्मिक कामते यांचं कौतुक करायचं. टाळ्या जोरदार अश्मिक कामते यांच्यासाठी. अभिनंदन अश्मिक. आणि अशीच कलेची उंची वाढवत राहा हीच त्या ईश्वराचरणी प्रार्थना. पुढील नवी मुंबई कलाभूषण पुरस्कार 2000 डॅझलर डान्स अकॅडमी कोपर खैराणे. नुकताच त्यांच्याही अकॅडमीचं आपण वर्धापन दिन साजरा केला आणि त्यानिमित्ताने याच मंचावरती आपण धमाल केली यंदाच. सागर, आपले मनपूर्वक अभिनंदन. खरं तर वनिता गडकर राजे मॅडम यांचा कार्यक्रम गेले 23 वर्ष साजरा होतोय आणि हे 24 वर्ष आहे. मला वाटतंय गेले आम्ही या कार्यक्रमामध्ये नवी मुंबई डान्स चॅम्प या प्रोग्रामपासून यांच्यासोबत आहोत आणि आमची पूर्ण टीम यांच्यासाठी काम करत होती ॲज अ कोरिओग्राफर म्हणून किंवा नवी मुंबई डान्स चॅम्पमध्ये रियालिटी शोमध्ये ॲज अ जज म्हणून. आणि हे करता 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 आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या वनिता मॅडम यांच्याकडून. त्याच्यामध्ये विनीत देव आमचे अँकर जे होते ते सुद्धा होते आणि अशाच नवी मुंबईतल्या मोठ्या मोठ्या कलाकारांची ओळख झाली माझी. आणि तसेच अश्मिक कामते सर आहेत समोरच आमच्या. तर आपले SK बिल्डर सर आहेत इथे, विद्यागारे मॅडम आहेत, सनी गवाले सर आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये एक मी बघितलं वनिता मॅडमचं, खरंच सुंदर पद्धतीने ते मॅनेज करतात प्रत्येक गोष्ट आणि सर्व कलाकारांना छान एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात ज्यामुळे आमच्यासारखे कलाकार वनिता मॅडम घडत असतात. आणि या कलाकारांमध्ये एक बौद्धिक क्षमता बघण्याचा दृष्टिकोन जो होता तो वनिता मॅडम यांच्याकडे मला बघायला भेटला. आणि खरंच मी मनापासून धन्यवाद बोलेल वनिता मॅडम यांना की आज या पुरस्काराचा मानकर मी ठरलेला आहो. आणि असंच मॅडम आपण पुढे पण आमचे प्रोजेक्ट येणार आहेत मॅडमसोबत. काही मराठी फिल्मचे प्रोजेक्ट आहेत आणि एक वेबसिरीजचा पण प्रोजेक्ट येत आहे आपला. सो त्याच्यामध्ये जे पण काय असेल वनिता मॅडमशी मी डिस्कस करेन. आणि आपले स्पर्धक असतील त्याच्यामध्ये कोणाला ऑडिशन द्यायचे असेल किंवा ॲक्टिंगचे ऑडिशन्स आता 29 तारखेला संडेला होणार आहेत आपल्या डॅझलर डान्स स्टुडिओ कोपरखैरणे ब्रँचमध्ये. जर कोणी इंटरेस्टेड असेल वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी तर वनिता मॅडमला तुम्ही संपर्क करू शकता. आणि वनिता मॅडमचा सुद्धा मराठी मूवीचा प्रोजेक्ट पुढे येणार आहे. त्यांनी तर आता सध्या ते गौप्यस्पद ठेवलेलं आहे, पुढे ते करतीलच अनाऊन्स. सध्या शॉर्ट फिल्म फक्त त्यांनी बॅकग्राऊंड सांगितलं आहे, पुढची गोष्ट अजून तुम्हाला माहीत नाही. मोठे प्रोजेक्ट येणार आहेत त्यांचे आणि आम्ही मिळून काम करू. आणि खरंच पुन्हा एकदा धन्यवाद वनिता मॅडम आणि सर्व इथे उपस्थित मंडळींना मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच सागर. अभिनंदन. सोबत उपस्थित आहेत नवी मुंबई कलाभूषण पुरस्कार 2024. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत कारण इथून पुढे जेव्हा जेव्हा या मंडळींची नावं पुकारली जातील किंवा आदराने घेतली जातील त्यावेळेला हा जो टॅग आहे किंवा हे जे पुरस्कार आहे ना हे नेहमीच त्यांच्या नावानिशी जोडलं जाणार आहे. ऍक्च्युली या मंचावर विष्णुदास भावेमध्ये जवळजवळ 200 ते 300 नाटकं आपण केलेली आहेत. आणि आज याच मंचावर म्हणजे इव्हन इथे सावंत आहेत, आपले बाकीचे जे मंडळी आहेत, सर या जरा पुढे या. कारण मला असं वाटतं की विष्णुदासचे जे बॅकस्टेज मंडळी आपल्याला कधी दिसत नाही पण त्यांनी मला भरपूर बघितले. अद्वैत दादरकर असेल किंवा इरावती कर्णिक असेल, हे जे मेन स्ट्रीम थिएटर नावाचं एक प्रकरण बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर मी हे सांगू इच्छितो की प्रायोगिक रंगभूमी, पॅरलल स्ट्रीम थिएटर ज्याला आपण म्हणतो ते, आणि मेन स्ट्रीम थिएटर, तिन्ही स्ट्रीम्सचे थिएटर मी केलेले आहेत. आणि आज तुमच्या समोर उभा आहे सन मराठी सरांनी सांगितलं पण इट इज सोनी मराठी गाथा नवनाथांची, त्याच्यामध्ये प्रधानमंत्रीची भूमिका होती. आणि मी मस्करीने बोलतो अश्मिक की मैं भी प्रधानमंत्री बन गया है. म्हणजे अभिनय हा असा क्षेत्र आहे की याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, प्रधानमंत्री, अगदी जगातला पलटून लावणारे कोणीतरी मोठे सेनानायक होऊ शकता.
अभिनय हे खूप छान क्षेत्र आहे. आपले ॲक्टिंग क्लासेस आहेत आणि वनिता मॅडम सोबत पण आपलं भरपूर टाईप पुढे जाऊन होणार आहे. 10 शॉर्ट फिल्म्सचा आमचा एक प्लॅन होता, काही कारणास्तव थोडा थांबलेला आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या शॉर्ट फिल्म्स परत एकदा मॅडम आपण रिवाईव्ह करूयात. लेखन तर सगळं झालेलं आहे त्याचं, डेफिनेटली आपण भेटलो होतो तेव्हा. बट वनिता मॅडमचं विशेष आभार. 23 वर्ष म्हणजे काय, आता इथे आलेल्या बऱ्याच जणांचं ते वय असेल मॅडम, आणि तेवढे वर्ष तुम्ही एक कार्य सतत चालू ठेवलंय. नवी मुंबईमध्ये कार्य केलेलं आहे. इव्हन आत्ता एक इव्हेंट झाला अनुजा अतुल राव यांचा, तिथे पण आपण आलेलात. मी अभिमानाने वनिता मॅडमचं नाव घेतलं. आय वॉज द अँकर आणि माझ्या हातात बऱ्याचदा माईक असतो, म्हणून विद्या मॅडम पण बोलल्या की आज आपके हात में माईक तो रहना चाहिए. सो माईक हातात आलाय. इवन गेटवे ऑफ इंडिया असो, वर्ल्ड ट्रेड सेंटर असो, असे अनेकसे इव्हेंट्स मी होस्ट केलेले ॲज अ अँकर. पण आजचं जे होस्टिंग आहे खतरनाक. एकदा या होस्टसाठी जोरदार टाळ्या, जो बऱ्याच वेळपासून तुम्हाला इथे खिळवून ठेवलेलं आहे त्याने. होस्टिंग इज नॉट अ इझी जॉब बिकॉज मी स्वतः एक होस्ट आहे आणि मला कळतं. सो यू आर रियली ऑसम. आणि वनिता मैडम, राइट चॉइस. आपकी जो भी चॉइस है अवार्ड्स की, होस्टिंग की, इवन आज इतने सारे जो लोग हैं, इसके सर अपने साथ में सारी मुंह मीठा करने वाले पर्सनालिटीज भी यहाँ पे हमारे साथ में मौजूद है. ये सारे पर्सनालिटीज जो है वो आज वनिता मैम के साथ में इसीलिए जुड़े हुए हैं क्योंकि वनिता मैम आपका दिल साफ है. ऐसे ही नहीं मैडम किसी के साथ कोई जुड़ता. तो खूप खूप आभार की आज मला हा सन्मान इथे मिळालेला आहे, या स्टेजवर जिथे मी अनेक नाटकं करून झालेली आहेत. जवळपास 3000हून अधिक शोज झालेत. तुम्ही यूट्यूबला वगैरे नक्की बघा. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन हर्षलजी, थँक्यू सो मच. पुढे मात्र मी विनंती करणार आहे अंजलीजींना, खत्री सरांना, राणे सरांना आणि सनी सरांना की आपण पुढचं जे पुरस्कार आहे ते आपल्या हस्ते द्यावं. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. आणि अगदी स्वदेश खरंच आपल्याकडे खूप टाइम कमी आहे, पण मला एक क्षण सांगायला आवडेल. मला हे जे मिळालं आहे ते माझ्या लोकनृत्यामुळे. आणि आज मी जेव्हा पहिल्यांदा लोकनृत्य परफॉर्म केलेला होता धीनाधीन 10 मध्ये, सदानंद राणे सर आहे तिथेच मी ॲज अ कोरिओग्राफर पण काम केलं. आणि आज त्यांच्याकडून मला हा पुरस्कार मिळतो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी खरंच धन्यवाद मानले सर्व व्यासपीठाचे, SK सर जे नवी मुंबईच्या सर्व कलाकारांच्या मागे नेहमीच उभे असतात. आणि सर्वात मोठं मी धन्यवाद माझी फॅमिली आणि माझे विद्यार्थी. बोलते ना, गुरु बिना ज्ञान नाही और शिष्य बिना मान नाही. आज माझ्या सर्व विद्यार्थ्यांमुळे मला हा मान मिळालेला आहे. तर थँक्यू. माझे सगळे विद्यार्थी इथे आलेले आहेत. थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल. आणि माझी वाईफ पण इथे आलेली आहे. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. स्वदेश, तुझं कौतुक आणि अभिनंदन. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचं. सचिन सर, आपण पुरस्कार तर स्वीकार केला पण आपला मनोगत ऐकायचं राहून गेलं. मी विनंती करेन आपण मंचावरती निमंत्रित आहात सचिन पवार सर, आपल्याला विनंती करेन आपण मंचावरती यायचं. गेली 23 वर्ष वनिता मॅडमनी जे उपक्रम चालवला आहे तो खरंच स्तुत्य आहे. मी देखील गेली 24-25 वर्ष कलाक्षेत्रात आहे. बालनाट्य असेल, नाटक असेल, सिरियल्स असतील, फिल्मला जास्त करून सहाय्य केलेलं आहे. क्राईम पेट्रोल असेल, लक्ष असेल, याला सपोर्टिंग रोल केलेला आहे. आणि आदेश सरांबरोबर गेली 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम केलं आहे. आणि नवी मुंबईचा भाऊजी म्हणून मला डॉक्टर संजीवजी नाईक यांच्या सौभाग्यवतीने किताब दिलेला आहे. त्याच्यामुळे लाडका भाऊजी अशी माझी ओळख आहे. आणि भाजपा सांस्कृतिक सेलचा नवी मुंबईचा अध्यक्ष आहे. नाईसाहेबांबरोबर सध्या समाजकारणामध्ये आहे आणि कलाक्षेत्रामध्ये पण आहे. थँक्यू सो मच या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल मी ज्या मान्यवरांच्या हाती हा पुरस्कार घेतला आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे. या स्टेजवरील सर्व दिग्गजांचा आभारी आहे. थँक्यू वनिता मॅडम. आणि बिग बॉस जर तुम्ही बघत असाल
तर त्याचे आता जे स्पर्धक पटेल त्यांची पर्सनॅलिटी आणि तुमची पर्सनॅलिटी सेम दिसते, बरोबर ना? मला पहिला वाटलं की ते बिग बॉस मधून निघाले आणि डायरेक्ट इथे अँकरिंगला आले, असं मला वाटलं. तुम्ही खूप छान अँकरिंग करता. मी सुद्धा एक निवेदक आहे, एक निवेदकच निवेदकाची तरच तारीफ केली पाहिजे. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर हे सगळं म्हटल्यानंतर आता निक्कीचा शोध घ्यावा असं वाटतं. तिच्यामुळे मी बाहेर गेलोय. यानंतर सविता जांभरेची आपण तयारीत राहायचंय. सविता ताई आपण तयारीत राहायचंय. टाळ्या जोरदार ऑनवेल पाटील यांच्यासाठी. ऑलविन सर काय सांगाल? 2च ओळीत, टाइम कमी आहे. मगाशी मी बोलायचं तर बोललो ॲक्च्युली. वनिता मॅम, तुम्ही हा कार्यक्रम करताय त्याच्याबद्दल खरंच खूप अभिनंदन. आणि पुरस्काराबद्दल बोलायचं तर मी याचा मानकरी ठरलो हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पुरस्कार आपल्याला खूप कमी मिळतात आणि आपल्याला नावाजणारी लोक खूप कमी असतात इंडस्ट्रीमध्ये. तर त्यातल्या वनिता मॅडम थँक्यू परत, आणि सर्व मंडळींचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. अभिनंदन ऑनवेल, आणि खरंच तू हे डिझर्व करतोस. कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी अनेक